बोलली बाई तू आता भूक लागली तुला? हा आईला तुझ्या जगा वेगळं काम करून आली तुझी आई. हं. मग तीच की त्यामुळं तर झोपली. जगा वेगळं काम केलं तिनं. हा झोपू दे तुला काय दूध देऊ का? दूध आणि भात खाते? देतो थांब. बनवतो काय तर थोडंसं. आता तिला कामाला कालच कमेंट आलेली एका ताईची, तू राहतो चांगलं आणि परत अजून भांडण करतो. असं परत झाल्यानंतर भांडण करणार नाही माणूस आणि काय करणार आहे? हां 10 11 वाजल्या. शाळा भरून 1 तास झालाय ना, म्हणजे हां 4 मिनटं कमी आहे फक्त 11 वाजायला. 11 वाजता सकाळच्या त्यावेळेस ती बाई झोपली. सकाळपासनं उठलं नाही, ते बिछाना तिथंच जागेवरनं उठणार ना, काय नाही. स्वयंपाक बनवला नाही, काय नाही. लेकरं असे भुकेले शाळेत गेले निघून. का तर ती थकली आहे काम करून. तिनं हरभरा काढलाय ना 2 दिवस, मग त्यामुळं तिला अशक्तपणा आलाय. ती नाही बनवणार असं आहे तिचं. मग माणूस चिडणार नाही तर काय होणार आहे? पोरगी आताच बोलली, पप्पा मला भूक लागली. तिनं तसं बोलल्या बोलल्या पोटात नुसते आग उठली माझ्या. गॅस पण संपलाय ना. गॅस असला असता ना मी पटकन बनवलं असतं. जीभ नाही काढा. माझ्या पण जिभेला काय झालंय की नुसतं आग उठायला लागली. जिभेला काय तर लागलंय काय की. लय भूक लागली तुला? तुझ्या जिभेला लागलंय? आत्याला दाव. कुठं लागलाय? आयो काय कोणी मारलं तुला? काय लागलं तिथं? काय लागलं? लय भूक लागली तुला? असं बोट करताना लागलंय? कसं? असं बोट नाही फिरवायचं मग जिभेवरून. लिकरू आताशी कुठं खायला लागलंय, करायला लागलंय मध्ये असं असतंय. सकाळ सकाळी चुलीवर पटकन बनवायचं काय ना काय. जेव्हा जर खरं गॅस असलं असतं ना मी बनवलं असतं. बनवतो तुला खाऊ घालतो मी. थांबतो 5 मिनिट थांब ना थोडासा. खूप भूक लागली. किती भूक लागली तुला दाखव. आयो एवढी भूक लागली काय? खाणार का? मला मला पण देणार का? मला देत नाही तू? देते. आत्याला काकाला बोलव की आत्याला. आत्या काका भूक लागली तुम्हाला? विचार बरं. भूक या घरी. कोण भाकर बनवणार? भाकर कोण बनवणार? तू नाही बनवत? त्या दिवशी बोलली ना आत्या ये जेवायला मी भाकर बनवते. 1-2च आहे ते. दिसतंय अजून ओळखू येतंय ते. वेगळंच काय तर. माझ्या एका चुकीमुळं सगळं माझ्या हाताचं नाश झाला खराब. पप्पा नेताजी चव्हाण, भाऊ नेताजी चव्हाण, हा मम्मी नेताजी चव्हाण, त्रिशा नेताजी चव्हाण. काय म्हणते? पप्पा नेताजी चव्हाण, भाऊ नेताजी चव्हाण असं करायले. कोणी शिकवलंय तुला? कोणी शिकवलंय? तू शिकली? असं झोपल्यानंतर माणसं मग राग येणार नाही, भांडणं करणार नाही तर काय आशांची आरती करावं काय? धडा धडा एकदाच मरून पण जात नसत्यात असं पिढा. थँक्यू. ओके. एक टोल पडला. क्लिअर 11 वाजले. आता 11 वाजेपर्यंत बाई झोपली. अवघड आहे, खूप अवघड आहे. दाखव आकर. हरभरा खाल्ला ना तर सगळ्या ओठांना जखम झाली. नाही उचलत मी. नाही उचलत. तुला खायला द्यायचंय ना? हा मग थांब ना, आपण जाऊ ना आता. लय भूक लागली ना तुला? मम्मीच्या हातचं खाणार आहे का? माझ्या हाताचं नको? खाते?
माझ्या हातानं खाते, माझा हात खाते. आयो खाल्लं, माझा हात खाल्लं, माझी चिमणीनं माझा हात खाल्लं. सोड 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 सोड, चावू नको, सोड. ए नागते, सोड की, सोड ना, सोड ना त्रिशा, ऐ सोड ना त्रिशा, सोड सोड. बाप रे, बघा किती चावले. बघ तुझे दाताचे निशाण उमटले तिथं. नीट कर आता, ते आता नीट कर, ते नीट कर. झालं नाही. ते पिल्लू कोणाचं आहे? आपलं आहे काय? हा नाही आपलं ते. बरं झालं एखाद्या श्रीमंत बापाची किंवा नोकरदाराची नाही बाई, नाही तर मग तर तू अशी जमिनीवर पाय पण ठेवला नसता. आतापर्यंत झोपली निवांत. अजून अशी तशी नाही, गाढ झोपेत ती घोरण्याचा आवाज येतोय तिचा, घर घर गुर घार घुर. दाढी करून येतो त्रिशा मी, बस इथं. तुला पहिलं खाऊ घालतो, चल. आणि मग तू खाल्लं ना, तुझी पण कटिंग करायची नाही की? कटिंग आली कसं करणार आहे? कसलं हाणू ना हाणू? टकलं करणार आहे? अरे देवा, आत्या म्हणती नको टक्कल करू. आत्याला काकाला विचार, काका टक्कल करू का, आत्या टक्कल करू का विचार. गोड कट कसला कट करायचा आहे? माझ्यासारखं मराठीत बोलायचं ग, मग आत्याला काकाला समजतं. म्हणजे मराठीत बोलायचं. आई ग, चल चल चल, पडशील, चल चल, तुला खायला येतं, उठ. आत्या काका बाय. आम्ही इकडे सांग, इकडे बघ ना कॅमेऱ्यात. आम्ही जेवण करतो, या जेवायला असं म्हण. मला भूक लागली आत्या, मम्मी खायला देत नाही मला. आता काय खाऊ मी? काय खाऊ मी? आता मी बाटी खाती, नंगाळा खाती, भाकर भाजी खाते असं म्हण ग. ते कसं बारके आहे ना आणखीन ती, मग ते बंजारा भाषा जास्त वापरतो ना आता आम्ही घरात कंटिन्यू. त्यामुळं खरं मोठ्या मोठ्यांना पण नाही जमत. अजून काही असे आहेत लोक, त्यांना नाही जमत क्लिअर असं, चुकत्यात ते पण. ती तर बारके. पण मी सारखं आता आम्ही कसं घरात मराठीच बोलतो ना जास्त, म्हणजे कसं व्हिडिओ वगैरे चालू असतो तेव्हा पण सारखं फोन पण कोणाच पण. आता का आमच्या कल्याणचे दादा वगैरे पण मराठी बोलतात ना, मग त्यांची म्हणजे भाषा मराठी, तर ती फोनमध्ये बोलती त्यांच्यासोबत पण, मग त्यामुळं तिला समजतंय. अगदी हे बंद करतो पण लाव त्याला, तुला मारतय बघ, भाऊ मारतय. त्याचं पेन जर तू खराब केलंस ना, तर तो तुला आला ना तर खूप मारेल बघ. तो पण लावून ठेवून दे. चल तुला खाऊ घालतो, चल उठ.